श्री नवनाथ भक्तिसार अध्याय 4। श्री गणेशाय नमः। जय जयाजी करुणानिधे आगम अगोचर विशाल बुद्धे सकळ मुनी मानस हृदय रुंदे उद्यान वाटे आनंदाचे हे योगी मान सौरजनी पंढरीशा मूळ पीठनी पुंडलिकाचे आराध्य स्वामिनी उभी अससी विटेवरी सौम्य दिससे परिनीटक बहुतठक चित्तचालक भक्तमानस भावहारक छिनाल सुकृत उरोनेंदी पहा कैसे बका समान नासाग्राभी दृष्टी देऊन कोणी म्हणेल गरीबवान चांगुलपणे मिरवतसे परीही अंतरीची खून नरहरी मालू एकची जाणे भक्ती विषयी लंपट वासना मना माझी हुटहुटी सुकर्म हृदया घालुनी हात युक्ती प्रयुक्ती काढुनी घेत पुढे पुढे होऊनी कार्यार्थ आपुले त्या संपादी पहा दामाजींचे दायधन गटकन गिळाले अभिलाषून कंगाल वृत्ती सोंग धरून देव महार झालासे नरहरी सबळ सुवर्ण कर्म तयाच्या विषयी वरिला काम भांडावे तो जन्मोजन्म शिवमौळी राधसे कुब्जा दादुला वाकंडा तिकुडा नाही म्हणे तिला झाला पुंडा रुंदा पुरुष ही जाडा स्मशान वस्ती केलीसे ठकवोनी मारिला काळ यवन 16 सहस्र दादुला होऊन शेवटी न पावे समाधान ब्रह्मासिती वरिलेसे चक्षु गोचर होत जे जे ते मागू शके अति निर्लज्जे सुदामाचे पृथुक खाजे कोरडेन म्हणे सहसाही कायवरिला मृत्यू दुकाळाने द्रौपदीचे खाय भाजी पाने हात ओढवोनी लाजिरवाने मिटक्या मारुनी बक्षितसे शबरीची बोरे उच्छिष्ट पाहुन न मने बक्षी मन लावून चोकियाचा पदार्थ गोड पाहुन हृदयसहित सारितसे नामाबाळ ठकवुनी त्वरित नैवेद्य भक्षित हातोहात तस्मात किती दुर्गुणांत सद्गुणाते आणावे असो वैसे परमठकनी येऊनी वैसले ग्रंथश्रेणी मम चित्ताते समूळ घेऊनी पायापासी ठेवितसे असो तिचे वरदे करुण श्रोते ऐका आता कथन श्री मच्छिंद्र योगी पूर्ण हिंगळाकारणी संचरला मागील अध्यायी कथन मच्छिंद्र मारुतीचे युद्ध होऊन शेवटी प्रीती विनटून हिंगळास्थान पावले ती ज्वाळामुखी भगवती महाप्रदीप्त आदिशक्ती तेथे जाऊनी द्वाराप्रती मच्छिंद्रनाथ पोचले तव ते द्वार पाहता क्षिती उंच बाहू सार्धशत औरस चौरस षडशत विराजलेसे द्वारते ते द्वारी प्रचंड अष्टभैरव महाधेंड त्यांनी नाथपंत पाहुनी वितंड चित्तांत कामना उदेली नागपात्र अश्वत्थ ठाई मच्छिंद्रनाथ हा गोसावी नेमाचरणी विद्याप्रवाही प्रसन्न केले देवाते तरी शाबरी विद्या कवित येणे केले वरदस्थित तपीते प्रांजळ कायस्थ केवी झाले तू पाहू ऐसा काम धरुणी पोटी युद्धरीतीच्या सुखालोटी अष्टही भैरव एक थाटी प्रत्यक्ष झाले द्वाराते अंगेने मुनी संन्यास रूपा देह पंकजा दावनी तद्रुपा मनती महाराजा योगदीपा कोठे जासी ते सांग येरू म्हणे शक्ती दर्शन तेने उदेले अंतःकरण तरी तुम्ही आहात संन्यासधाम तुम्हा जाणे आहे का तव ते म्हणती जोगिया ऐक
आम्ही येथेची स्थायिक भगवती काजा वरदायक द्वारपाळ म्हणवितो. तरी येथे कामना स्थित दर्शनार्थ कोणी येत. तरी पाप पुण्य पुसोनी त्याप्रत मार्गापरी योजित असो. आकापुम्मासा प्राणी शब्द रचने दिसून येता चित्त कामने. त्या प्रसादुने अंबा दर्शने सिद्ध करीतो महाराजा. आणि पापकलह अर्थ दुर्जटी आमुते दिसून येता दृष्टी. त्यासी मागे परतवूनी राहटी तो पुरुष दर्शनासी मिरवेना. तस्मात वागोत्तराचे देठी प्रसाद मिरवला हो शेवटी. तरित्व कामना उदेली पोटी अंबा दर्शनी मिरवावे. तरी महाराजा योगद्रुमा पाप पुण्यांचा झाडा आम्हा. दर्शवोने दर्शन कामा स्वस्थ करी रती सुखा. अंतरी आला अर्थकंदर्प येथे करिता काही लोप. तरी संचार करिता द्वारमाप मध्ये अटक महाराजा. द्वार साकडे होते अतिसान गुंते करिता अनुरूत भाषण. मग त्या ते मागे ओढून पूर्णा शिक्षा दावितो. तस्मात तुमची कर्मराटी झाली जैसी महिपाठी. तिथे दर्शवनी वागदिवटी दर्शनाते दर्शिजे. येरू म्हणे द्वारस्थ वापा आम्ही नेनो पुण्यपापा. कर्म सुकर्म अर्थकंदर्पा ईश्वरे अर्थी केलासे. जैसे आलहरा भास उभय नातळे त्या सुखास. हर्षदरारा सावधपणास ठाई ठाई मुरतसे. तो नौका सरितो तोई जात दोथडी रुख दिसती पळत. दोन थडींचा बा एक साक्षीवंत रुखा पळनेची. की तो व्यक्त बहु घटक्षिती अंतर्दिवटा बहु गबस्ती. परी त्याची सदा दीप्ती नैनी मिरवे महाराजा. तुटुनी नीती पुण्य द्रुमा आम्ही नेनो पाऊली. तव ते म्हणती नरेंद्रोत्तमा बोल बोलसी हे काय. जगी जन्मोदय देह धरिल्या पोटी कर्मा कर्म उभे राहटी. मिरवले हे प्रपंचाहाटी पदार्थ सवे हे दोन्ही. तरी बातयाच्या गृह कपाटी ना तळपे ना मिरवे शक्ती. तरी आता लोपुनी कर्माप्रती अर्थ तुझा सरेना. जैसे वेचल्या वाचुनी धन नातळे कदा हाटींचा कन. तरी कर्मा कर्म जल्पल्या विन अर्थ तुझा सरेना. तरी प्रांजळ वचन प्रवाही काम सरिता मिरवल्याही. तेने दर्शने अंबा पायी संगमाते मिरवेल. नातरी गौन धरुनी पोटी वदता अर्थन लादे जेठी. प्रांजळ वदकी शेवटी फिरून जाशील माघारा. तू प्रांजळ वदल्या विन करून देऊ तुझे गमन. बहु चावटी जलपल्यान शिक्षा पावसी येथे तू. ऐसे ऐकता मच्छिंद्रनाथ मने शासले उदेला आदित्यसुत. तेथे तुमची शक्ती अद्भुत केवो वर्णो मशक हो. जो महाप्रळय भद्ररुद्र तो ग्रासुनी भैसला मखचंद्र. तेथे तुमची कथा महेंद्र काय असे मशक हो. ऐसी ऐकता मच्छिंद्र गोष्टी परमक्रोधाची झाली दाटी. मग ते अष्टभैरव थाटी एकदाची उठावले. जैसे अपार विधान थाटी अबळा सांडुनी उबला कोटी. प्रदीप्त होऊनी सांगे गोष्टी महाकवी जाऊनिया. तन्यायी अष्टभैरव मांडिते झाले युद्ध पर्व. कोणी त्रिशूळ परशु गांडीव टणत्कारिले ते समयी. तो परजोनी असिलता मुदगल गुरु ज्या परम कठीणता. अंकुशबरची मांडू असता चक्रे चालती उद्देशे.
गदा दारुकयंत्र अचाट भाले गुप्ती कुठार बोथट ऐशी शस्त्रे तीव्र अचाट करी कवळूनी उठावले ते पाहुनी मच्छिंद्रनाथ भस्म झोळी ओपिला हस्त जय जय श्री गुरुजा राजदत्त मनोनी भस्म करी कवळूनी दाही दिशा मंत्र गौरव विभूती चर्चुनी आपुला भाव मने मित्र वरुणदेव सिद्ध सोत मम काजा आश्विनी वरुणी अग्निवात द्रामरादी वज्रनाथ गणगंधर्व तरंगिनीवत सिद्ध सोतां माते बुद्धी सिद्धी योगी अपार ब्रह्मांडाता नांदनार त्या सर्वांते नमस्कार साह्या सोतामुते ऐसी जलपुनी मंत्रशक्ती प्रेरिता दृढ झाली विभूती युद्ध समारंभ क्षिती आमंत्रिले सर्वांसी मग वज्रपंजर प्रयोगभूती धारास्त्रिने मुनी शक्रदैवती मंत्रप्रयोग सबळ शक्ती भाळी विभूती चर्चितसे तेने शरीर वज्राहुन ते समयी झाले अति कठीण मग मने मच्छिंद्रनाथ पूर्ण कार्य साधा पुले या वया ते कराल आळस तरी मात्र पितृ शपथेस गुरुधिकारुणी निर्बळ यश मुखा काळे कराल की मग जिने संदेहरूपी मिरवणे येथ मम कंदर्पी उडी सांडून कोरडे कुपी प्राण त्याजावा हे बरेच ऐसी ऐकता वज्रवाणी पेटला सबळ जेवी अग्नी मग शस्त्रे शिखानाथ विधानी कवळू पाती ग्रासावया जे अष्टभैरव भद्रकाळ शस्त्रे सोडिती उतावेळ म्हणे येथे यांचा काळ चिथा भस्मी मेळवा मग नाथ शरीरा लक्षुनी अष्ट शस्त्रे प्रेरिता प्रहार अनिष्ट त्रिशूळ फरशते नीट दनानीत अंगाते अंकुश परज गुर्ज मुदगर मांडू गदा भालचक्र गुंपी खंजीर बरची असेल सबळ प्रहारे वेदिती परी तो शस्त्रे मच्छिंद्रनाथ तृणप्राय सकळ मानित शस्त्ररुष्ट्री गणवर्षत मच्छिंद्र पर्वत झालासे ऐसे होता ते अवसरी निर्विघ्न दिसती ते शस्त्र मग परम कोपिले गांडीवास्त्र सज्ज करिते पै झाले एकी निर्मिले वाताशर दुजे निर्मिले कामास्त्र तीव्र तिजे निर्मिले वासव अस्त्र महाशक्ती आगळीते चौथी योजले नागास्त्र वंदन जे महातक्षका हुनी दारुण पांचवे ब्रह्मास्त्र प्रवीण शापादपी विराजे सहावे रुद्रास्त्र प्रलय काळ किं बक्षोपाहे ब्रह्मांड सकळ सातवे दानवास्त्र सकळ असंख्य राक्षस मिरवती आठवे कृतांतास्त्र कठीण प्रेरिता पावते मृत्युकाळ नियम प्रचंड हस्तपाश कवळून असंख्य स्थिती मिरवती ऐसे योजोने शरार्णव मांडिते झाले प्रलय पर्व शस्त्रासी मंत्र गौरव देवता शक्ती आराधिल्या ऐसे योजने गांडीवागुनी प्रेरिते झाले अष्टही क्षणी मग ती अस्त्रे भ्रमतागग्नी प्रलय काळ ओढवला वातास्त्राची प्रलय गती महापर्वत स्वर्गपंथी वायुचक्री भ्रमण करीती अर्की कर्पास जेवता कामास्त्र परम कठीण उर्वशीचे सांगूलपन अन्यदारा करवीत गमन मच्छिंद्रजती एक कृती त्याही परमसुंदर खानी पाहता काम मूर्छनी देवदानव मानव ध्यानी जपी तपी लागती वासव शक्ती अति प्रौढी तेज प्रवेशता पडे ब्रह्मांडी मित्रता पाहुनी घालणे एवढी उरली नाही मागुती
ती शक्ती होता प्रगट शब्द करी कडकडाट तेने उचलो पाहे ब्रह्मांड पीठ धरा कंप दाटला शेष दचकला आपुले मनी उंचावीतसे ग्रीवा मूर्धनी कुर्मपृष्ठी सरसावनी भये कांपे चळचळा वराह उंचा बुनी दंत मने धरा होती रसा व्यक्त दिग्गज भय भीती चित्त सैरा धावती दश दिशा अस्त्रे नो हे प्रळय अचाट की प्रळय रुद्राचा हळहळाट विमानयानी पाहे सुबट त्या पळता समजेना तेज पाहता सत्य अद्भुत गंधर्व झाले मूर्छांगत तारतारांगण होत चंद्रलपवी मुखाते सूर्यवरुणा करी दाटी मने राहे खगापोटी वेगी प्रळय जेठी जगा माझी मिरवला शिव झाला भयातूर रक्षे कपाटे गिरिकंदर ऐसा प्रळय होता अपार ठाई ठाई पडताती त्यात नागास्त्र विश्वल्ली सरणी प्रगटता विषाची प्रेरणी अघटित तेते झाली करणी आली विषाची मूर्छना होता ब्रह्मास्त्र शापादिक त्यात प्रवेशला रुद्रास्त्र पावक तो क्षणे जाळो पाहे सकळीक ग्रासीन मने ब्रह्मांड त्या ते साह्यास्त्र दानवास्त्र झाले भयानक बहुधा रक्षक धावले तैशांत काळास्त्र परमशिरले प्राण हरू लोकांचा ऐसी प्रळयाची होता मांडणी मचिंद्र देखता नयनी मग नव अस्त्र शक्ती मंत्र जपुनी विभूती ते सोडितसे तेने अस्त्र विचक्षणी कैसे ऐका प्रतापखानी वात अस्त्राचे पुढे जाऊनी पर्वतास्त्र विराजले यावरी कामास्त्र पुढे जाऊनी संचरले अस्त्र विरक्त धडपडूनी तेने कामास्त्र बापुडे होऊनी पाठी देऊनी पळतसे वासव शक्ती अति दारुण तियेचे पुढे झाले मोहन तेने महता गेली पळून वासव शक्तीची सर्वस्वे नागास्त्राचे पडी पाडी खगेंद्रास्त्र घाली उडी सकळ नागांची दुपडी दाडे खाली रगडीते यावरी ब्रह्मास्त्र प्रळयानळ यास्तव अस्त्र उरोनेदी केवळ शांतीवरून वाचे सफळ आशीर्वचन नाथाते यावरी रुद्रास्त्र उरोनेदी केवळ तया पुढे धाडिले कार्तिकेयास्त्र बाळ येताची सर्व अंग झाले शीतळ कोप शांताब्धित बुडाला दानवास्त्रा नाही मिती त्याची मच्छिंद्राचे देवास्त्र करी शांती सकळ त्या ते पाहुनी जती अंतारक्षसानी आपुल्या यावरी काळास्त्र गहन तेने संजीवनी अस्त्र पुढे पाहून मागोमागे पाश घेऊन निर्लज्जपणे पळताती ऐशी अष्टांची अष्टनिवृत्ती करुणी पावली सकळ शांती यावरी जे वस्त्र उरले नववेमिती तयाची ख्याती परिसावी ते वातास्त्र अर्क प्रचंड प्रवेश करिता भैरव पिंड तेने विकळ झाले अष्टधेंड चलनवलन विसरले प्रथम वासव शक्ती प्रगट होता दनाना उठला ब्रह्मांडी समस्ता तो प्रळयनाद अंबा ऐकता परिचारिका धाडितसे त्या परिचारिका एकाएकिनी कोटी चामुंडा लावण्य खाणी शंखिनी डंखिनी योगिनी जळदेवता पातल्या चंडारंडा मुंडा कुंडा मंडावंडा आणि वितंडा ऐशा वर्णिल्या किती तोंडा अष्टराष्ट्री धाविनल्या परिपूर्वी पांचसाती समाचारा आल्या असती त्यांनी पाहुनी प्रळय गती सकळ समुदाय तो आणिला त्याही चामुंडा तीव्र थोर
शस्त्रास्त्री करीती मार परी तो सुबट मच्छिंद्र निवारित अस्त्राने असो वातास्त्र आकर्षणी अष्टभैरव गेले क्षीण होनी प्राण विकळ देहधरणी निचेष्टित पडिले यावरी एक क्षणी चामुंडा भार तयांचा कैसा झाला विचार बुलिक मोहनास्त्र कामाशरी योजिले तव ते अस्त्र प्राबल्यवंत सर्वांच्या संचरले देही गुप्त तेने क्षणैक होनी मूर्छित पिशाच्या समान भ्रमताती कोणे वांदे घेऊनी नाचती कोणी उगई टाळ्या पिटती कोणी खगी तंद्री लाविती कोणी हसती गदगदा कोणी म्हणते विमान आले कोणी उग्याच डोलती डोले कोणी धावती मही पाऊले पळता उलथोनी पडताती कोणी युगेची सुंदोनी रडती कोणी गोंधळी गायन करीती कोणी रानोरान भ्रमती आई बया म्हणूनी कोणी लोळती धुळीत कोणी मृत्तिका उधळीत कोणी उदो उदो म्हणत कोणी रडता पडताती कोणी निचेष्टित पडता धरणी मक्षिका गोंगाट करते वदनी कोणी युग्यात शिव्या देऊनी विवाद करती तिने पुरे कोणी भेटती दाटते प्रेमी कोणी काष्टची उभवनी सप्रेमे नाना खेळ स्त्रिया उगमे पुरुष नावी होताती कोणी फेडोनी नेसते वसन वृक्षाने सवती गुंडाळून कोणी कवळूनी करी पाशान स्तनपान करीती त्या कोणी काढुनी चोळी चिंदोटी त्याची नेसती लंगोटी अंगा चर्चोनी भस्मची मोठी भोपळा नरोटी कवळुनिया कोणी ऊर्ध्व करोनी हस्त अलख मनोनी भिक्षा मागत कोणी शृंगार काढुनी निश्चित पाषाणाते लेविले ऐसा होता चमत्कार त्यात काय करी नाथ मच्छिंद्र विद्या गौरवी प्रहर तया माझी संचरवी ते अस्त्र चपळ सबळवंत वसने ओसुडूनी त्वरित नेऊनिया गगनपंथे अंबराते मिरविली मग त्या सकळ नग्न होऊनी नृत्य करीती सकळ अवनी त्याही सकळ आणि मच्छिंद्रमुनी मायास्त्राते जलपतसे तेने करुणी अपार पुरुष सर्वभूषणी महादक्ष निर्मुनी या नाथ प्रत्यक्ष समोर संचार करवितसे ऐसी करोणी दृढ रहाटी स्मरणास्त्र जलपले होटी तेने करुणी सर्व गोरटी देहा प्रदीपातल्या देहस्मरणी होता स्थित आपण आपणाकडे पाहत तो नग्न शरीरी केशमुक्त परमलज्जित मग त्या झाल्या भोवते पाहते दृष्टी करोन तो अपार पुरुष देखिले नयनी तेने फारच लज्जित होनी पळती सैराट नग्नची तो पळत पळत सहज नयनी भैरव पाहिले अननवस्थान कंठी उरलासे प्राण रुधिर अवन सांडतसे आनिक पाहिले नेत्रश्वेती मग पळूनी गेल्या जेथे भगवती अंबिका पाहुनी नग्न समजती आश्चर्यचित्ती करीतसे मने कावो ऐसे केले कोणी तुम्हा ते नागविले येरी म्हणती सुकृत संपले म्हणून अवस्था हे झाली माय वो माय जोगी आला कोणी कडोनी जाणो आम्ही त्याला तेने करुणी अवस्था आम्हाला प्राण घेतला भैरवांचा आता जननी काय उरले तुम्ही स्वस्ताना सोडा वहिले ना तरी दशा पूर्ण पावाल आम्ही दिसते जननीये भैरवांसारिखे वीर धुरंधर तयांचा प्राण कंठावर उरला असे बरवा विचार आम्हा लागी दिसेना तो जोगी नोवे माया जननी
सूत प्रसवला दुसरा तरणी, पूर्वभयाची आता मांडणी, जगा माझी मिरवेना. की एकादश प्रळय रुद्र, एकच शरीरा मिरवले भद्र. देवदानव नक्षत्र चंद्र, आम्हा वाटले ग्रासितो. की माये प्रळय विजेच्या स्थानास, आजीच आली धरून यास. आप तेज मही वायू आकाश, ग्राहील ऐसे वाटे तसे. तरी आता वेगी माये, या स्थानाते आचवावे. कोणे प्रकारे वाचवावे, जीवित्वा पुले जननिये. ऐसे बोलोनी भयभीत, कंपायमान बावऱ्या होत. कोणी बोलता चांचरा घेत, आला आला मनोनी. ऐसे दीक्षा माय भवानी, पाहुनी आश्चर्य करी मनी. मग स्वचित्तांत पाहे शोधुनी, कोण कोणाचा कोणता. तव तो महाराज कवी नारायण, उपरीचर वसूच प्रियनंदन. मच्छिंद्र नामे अवतार धरुण, जगा माझी मिरवला. ऐसे अनोनी स्वचित्तांत, मग सकळा लागी वसने देत. पुढे घालोनी अबला समस्त, बाहेर आली जगत्रयजन्नी. मग मच्छिंद्रापाशी येऊनी त्वरित, बहु प्रेमाने हृदय धरित. तेने पाहुनी जगन्माते ते, चरणावरी लोटला. मग घेऊनी अंकी मच्छिंद्रनाथ, मने बा प्रताप केला बहुत. तरी भैरव प्राणरहित, झाले सावध करी त्यांसी. ऐसे ऐकुनी अंबिकावानी, प्रसन्न झाली चिदभवानी. मग अस्त्रविद्या वाताकर्षणी, काढून घेतली ते समयी. जैसे दुग्धा माई तोय, काढून घेत हंस समयी. ते वाताकर्षण अस्त्र सदयी, काढून घेत ते क्षणी. किं पंचाक्षरी कौशले प्रती, महिमांदुसे काढून घेती. तन्याये विद्याशक्ती, काढून घेत तो नाथ. किंवा स्वबुद्धी विचक्षण, कार्य असता परस्वाधीन. ते युक्ती प्रयुक्ती घेती करून, प्राज्ञबळे आपुलाले. असो ऐसे दृष्टांत बोले, येरीकडे भैरव सावध झाले. चलन वलन सर्व संचरले, जैसे तैसे शरीर. मग झाल्या विचक्षणी, दिशा पाहती दृष्टी करुनी. तो जगन्माता अंगी घेऊनी, मच्छिंद्राते बैसली. मग ते अष्टभैरववीर, येते झाले अंबिके समोर. मनती अंबे प्रताप थोर, मच्छिंद्राने पै गेला. आम्ही याची युद्ध मांडणी, घेऊ सकळ परीक्षा कडसनी. मग नागपात्र अश्वत्थाहुनी, कथा वदले अंबे ते. नाग अश्वत्थाहुनी ऐकता गोष्टी, माता म्हणे हा धन्य दुर्जटी. मग मच्छिंद्रास म्हणे माझे दृष्टी, प्रताप काही दाविंका. जैसे पया माझी तोय, शोषून घेत हंसपाय. तेवी आता युद्ध संदेह, काढून दावी चक्षुते. यावरी बोले मच्छिंद्रनाथ, कैसी दावो कोणत्या अर्थ. माता म्हणे हा पर्वत, आकाशाते मिरविका. मिरवेल परील जेथील तेथ, पुन्हा ठेवी मूर्तिमंत. ऐसे ऐकता मच्छिंद्रनाथ, करी गौरी भस्माते. मग वायू अस्त्र फणी दैवत, मंत्र जल्प केले युक्त. पर्वती फेकता भस्म होत, उदय वातची जो झाला. वात मौळी कद्रूनंदन, पर्वत मौळी शीघ्र वाहून. वात चक्री खरी भ्रमण, चंडरथा समानिकी. त्याथे उलथा वया शक्ती, आंबा पाहे आपुल्या चित्ती. परिशेष मौळीची पर्वत माती, दृढ से ढळेना. मग मनी म्हणे हा धन्यनाथ, जेने ऐक्य केला पर्वतवात.
शत्रू समरी ऐक्यचित्त मिरविलाही हे धन्य पर्वतपूर्ण वातावरी तो वात मिरवी घेऊनी शिरी जैसा मत्स्य कोदरी येऊन यादडाळा की व्याघ्र अंजना नांदवटी नांदविले एका पेटी की उरग उरगारे सांगती गोष्टी प्रेमभावे मिरवुनिया तन्याये मच्छिंद्र केले धन्य सद्विद्येचे धाम रचिले मग कुरवाळुनी मने वाहिले पर्वताते उतरिंगा मग मच्छिंद्रे वात आकर्षून ठाईंच्या ठाई नग उतरोन ठेवणी अंबेचे समाधान सद्विद्येने पै गेले यावर नाथ आणि भगवती गेले अंबिका स्थानाप्रती तेथे राहुनी 3 रात्री पुसून या चालिले मग अंबा प्रसन्न होऊन अस्त्रे दिदली त्या ते 2 स्पर्शास्त्र अस्त्र भिन्न प्रसादाते निवेदिले असो ऐसा प्रसाद घेऊन निघता झाला मातेसी नमुन 12 मल्हारांचा मार्ग धरून जाता झाला तो नाथ पुढे 12 मल्हारांचे कथन श्रोतिया सांगे धुंडी नंदन नरहरी मालो नामाभिधान जगा माझी मिरवेतो स्वस्ति श्री भक्ती कथासार सम्मत गोरक्षकाव्यगिम्यागार सदा परिशोध भाविक चतुर्थाध्याय गोढा श्रीकृष्णार्पणमस्तु शुभं भवतु श्रीरस्तु श्री नवनाथ भक्तिसार चतुर्थाध्याय समाप्तः।